पुण्यामध्ये आज राहुल गांधींच्या छात्रों की गूंज हा कार्यक्रम पार पडला। मात्र या कार्यक्रमाआधीच राजकीय आणि विद्यार्थी वर्तुळात एक मोठा वाद पेटला। सीओईपी कॉलेज परिसरात एनएसयूआय आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर हा वाद थेट राजकीय पातळीवरही पोहोचलाय। पुण्यामध्ये नेमकं काय घडलं पाहूया या विशेष रिपोर्टमधून। पण एवढं असताना भाजपने केलेली दादागिरी आहे। एबीपीच्या या ठिकाणी धुडगूस घालणाऱ्या चुकीच्या कार्यकर्त्यांना पुढे करून या ठिकाणी आमच्या कार्यक्रमात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला। तिने इच्छा व्यक्त केली की उद्या छात्रों की गूंजमध्ये तिला सहभागी व्हायचंय। अशा विद्यार्थी भगिनीला अन्याय केला। खरं लोकशाहीला हे गालबोट लागणारा प्रकार आज घडलेला आहे। पुण्यात एनएसयूआय आणि अभाविपचा राडा। छात्रों की गूंजच्या आधीच वादाची गूंज। राहुल गांधी यांच्या पुण्यातल्या कार्यक्रमाआधीच पुण्यातलं वातावरण चांगलंच तापलं। सीओईपी कॉलेजच्या मैदानात काँग्रेसनं छात्रों की गूंज या कार्यक्रमाचं आयोजन केलं। कार्यक्रमाची तयारी सुरू असतानाच रात्रीच्या सुमारास अभाविप आणि एनएसयूआयचे कार्यकर्ते भिडले। यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा या वादात उडी घेतली। अखेरीस पोलिसांच्या एंट्रीनंतर दोन्ही बाजूच्या विद्यार्थ्यांना पांगवण्यात यश आलं। कार्यक्रमाच्या तयारीसाठी काही व्हिडिओ बनवण्यावरून या वादाची सुरुवात झाल्याचं बोललं जातंय। एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी हॉस्टेलमधल्या विद्यार्थिनींचे व्हिडिओ बनवले। छात्रों की गूंज या कार्यक्रमात राहुल गांधी यांना भेटायला आवडेल अशा आशयाचे हे व्हिडिओ होते। यापैकी एका व्हिडिओमध्ये सीईओपी कॉलेजमध्ये फिवाड झाल्याचा व्हिडिओ होता। अभाविपच्या कार्यकर्त्यांनी या व्हिडिओवर आक्षेप घेतला तर संबंधित मुलींना कोंडल्याचाही आरोप काँग्रेसवर केला। पण राहुल गांधी यांच्या कार्यक्रमासाठी एनएसयूआय कार्यकर्त्यांवर दबाव आणत असल्याचा अभाविपचा आरोप आहे। दरम्यान ज्या विद्यार्थिनीच्या व्हिडिओवरून वाद झाला तिचा नवा व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओमध्ये विद्यार्थिनीनं एनएसयूआयनं दबाव टाकल्याचा आरोप केला। माझं नाव संपदा प्रमोद बडे आहे। मी सीओईपी कॉलेजला आहे। मी सेकंड इयर सीएससी डिपार्टमेंटला आहे। माझी ॲडमिशन ओबीसी ऑर्फन थ्रू झालेली आहे। मी फर्स्ट इयरला 9,760 आणि सेकंड इयरला 3,760 फीस भरलेली आहे। काल आमच्या कॉलेजमध्ये एनएसयू आणि काँग्रेसचे लोक आले होते। एबीपी माझा वर आमची लाईव्ह बाईट गेलेली आहे, ज्यामध्ये असं मी बोललेली आहे की आमच्याकडून जास्त फीस घेतात, पण ॲक्च्युअलमध्ये आम्हाला मॅनिपुलेट करून तिथे जे प्रेशर क्रिएट झालं होतं त्याच्यामध्ये ते बोलण्यात आलं आणि जे खरोखर चुकीचं आहे। ज्याच्यामध्ये असं मला नंतर सांगण्यात आलं की जर मी आत्ता हे नाही केलं तर नंतर मग मला याचे प्रॉब्लेम होऊ शकते किंवा पूर्ण फीस भरावे लागतील, जे सरोसर चुकीचं आहे। यासाठी मी कॉलेजची माफी मागते। विद्यार्थी संघटनांमधला हा वाद आता पक्ष पातळीवरच्या नेत्यांमध्ये पोहोचलाय। विरोधी पक्षातल्या नेत्यांनी राहुल गांधी यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप केला, तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठरवून केलेला गोंधळ असल्याचं म्हटलंय। या देशातली भारतीय जनता पक्षाची यंत्रणा आणि त्यांची सत्ता यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। आणि जसं मी काल आपल्याला सांगितलं की सप्टेंबर महिन्यानंतर या सरकारच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पडझडीला सुरुवात होईल। मोठ्या प्रमाणावर कॉलेजमधून तक्रारींचा फार मोठा पाडा हा वाचला जात आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा हा छात्रों की गूंज हा कार्यक्रम आम्ही राजकीय न ठेवता केवळ हा शैक्षणिक स्वरूपाचा आणि युवकांच्या संदर्भातला हा कार्यक्रम आहे। त्यामध्ये भरभरून मिळणारा जो प्रतिसाद आहे, या प्रतिसादाच्या अनुषंगानं कुठेतरी अस्वस्थता ही विरोधी गटामध्ये निर्माण झाली आहे आणि त्यांनी भाडोत्री गुंडांकरवी जे प्रकार या ठिकाणी चालवलेले आहेत त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये त्याचा निषेध करतो, त्याचा धिक्कार करतो। अत्यंत दुर्दैवी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्या प्रकारे काही लोकांना हाताशी धरून एका विद्यार्थिनीचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी झाला, तेही उघड झालेला आहे। त्यामुळे अशा पद्धतीनं कालचा संपूर्ण जो प्रकार आहे हा काँग्रेसचं इव्हेंट मॅनेजमेंट होतं।
दरम्यान भाजपच्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्या कार्यक्रमावरून सुद्धा निशाणा साधला। हा छात्रों की गूंज कार्यक्रम नाही तर पैसों की गूंज कार्यक्रम आहे। माझा काँग्रेसला सवाल आहे, एका विद्यार्थ्यांना किंवा एका व्यक्तीला तुम्ही 30 ते 35 हजार रुपये देतायत। या हिशोबानं जवळपास 3000 लोकांपर्यंत काँग्रेसची लोक पोहोचलीत आणि या 3000 लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी 9 ते 10 कोटी रुपयाची उधळपट्टी एका पुण्याच्या कार्यक्रमात केली जाते। तो मूर्खाच्या नंदनवनात आहे, तो बन आहे ना मूर्खाच्या नंदनवनात। त्यांनी त्या खरं जर एका आईचं दूध पिलं असेल ना तर मी पुन्हा चॅलेंज करतो, हे सत्य त्यांनी उघड करावं। 25,000 रुपये घेऊन ते इन्फ्लुएन्सर बोलवलेत असा आरोप त्यांनी व्हिडिओ पण त्यांनी तर हे म्हटलं की 3000 लोकांना 35,000 रुपये प्रमाणे पैसे दिले। मी त्या व्हिडिओ पाहिला त्याचा, अरे थोडी तरी लाज बाळग, स्क्रिप्टेड लिहून आणतोस तू आणि काहीतरी बघतो। त्याच्या खाली जे सोशल मीडिया लाईव्हच्या कार्यक्रमात आले 99% लोकांनी त्याला आई बहिणीच्या शिव्या दिल्या आहेत। यावरून तरी समजून घे तरुणांच्या भावना काय। राहुल गांधी यांच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या आधी उसळलेल्या या वादामुळे पुण्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। विद्यार्थी संघटनांपासून हा वाद आता थेट राजकीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचला असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। विशेष म्हणजे राहुल गांधी यांच्या दौऱ्याआधी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नवं स्फुरण चढल्याचं दिसतंय। हाच जोश राहुल गांधी यांच्या दौऱ्यानंतर कायम राहणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। अजिंक्य धायगुडे, NDTV मराठी, पुणे।